काजल परमार, भोपाळ. बोला. दीपक भाई, ते मी अनंत ज्ञानी आहे ह्यामागील ज्ञानात काय आहे? अनंत ज्ञानात काय आहे म्हणजे ज्ञान म्हणजे काय आहे की तर जाणण्याची शक्ती. किती गोष्टी आपण जाणून घेतो. आपल्याला इंजिनिअरिंगचं ज्ञान मिळालं तर तेवढ्या गोष्टी जाणू. त्यातही आपण जास्तीत जास्त प्रत्येक दिवशी नवनवीन काहीतरी जाणू. कोणी डॉक्टर आहे तर जेवढं त्याच्याकडे ज्ञान आहे त्यातूनही नवनवीन ज्ञान घेता येईल. मग म्हणजे एक डॉक्टर असेल कित्येक गोष्टी तो जाणू शकतो बघा. तसा एखादा जर इंजिनियर असेल, डॉक्टर असेल तर इतरांजवळ म्हणजे एका आत्म्यात असं अनंत ज्ञान आहे. साऱ्या ब्रह्मांडात जेवढे जीव आहेत त्यांच्यात जे कोणतंही ज्ञान प्रकट झालं तेवढं एका आत्म्यातही तेवढंच ज्ञान आहे. पण आता तो आवरणाने झाकला आहे. आवरणं गळून पडली तर सगळं ज्ञान प्रकट होऊ शकेल. अशा अनंत आत्म्यांमध्ये अनंत ज्ञान आहे. ते समजायची गरज आहे. समजते आता तुम्हाला? हां. आणि दुसरा प्रश्न काय विचारायचं आहे? लिहिलंय शुद्ध त्यात. आत्म्याचा अनुभव घ्यायला अहंकाराला आत्म्यात ठेवायचं असतं का अहंकाराचा परिणाम वेगळा बघायचा आहे? अहंकाराचा परिणाम वेगळा बघायचा आहे का? अहंकाराचा परिणाम होणार, अहंकाराचं जे काही त्याला वेगळं ठेवा. मनवचन कायचा परिणाम अहंकार मानेल की मलाच झालाय, त्याला ज्याला होत आहे त्याला वेगळं ठेवा. बाबा तुम्हाला नाही होत, मन देहाला होत आहे, तुम्ही वेगळं राहा. म्हणजे वेगळेपणाची जागृती आहे तर आत्म्याचा अनुभव वाढत जाईल आणि अहंकारही डिझॉल्व्ह होईल. मग हां. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. संजीव कुमार. 6 इटर्नल एलिमेंट्स काय आहेत आणि याचे नक्की वर्क कसे होते? 6 इटर्नल एलिमेंट्स म्हणजे या संसारात जे आपल्याला दिसतं ते आपण एकच पाहू शकतो की चला ही सगळी माणसं खात आहेत, पित आहेत, काम करत आहेत, रडतायत, मरतायत, जगतायत, ॲक्सिडेंट झाला, सगळं दिसतं आपल्याला. पण पंचेंद्रियांनी जे काही अनुभवास येतं त्या एकाच तत्वाच्या विविध अवस्था आहेत. ते जडतत्व आहे, पुद्गल तत्व. पण ही बाकीची तत्व थोडी थोडी बुद्धीने समजू शकतो आणि ज्ञानाने नेमकेपणाने समजू शकतो, अनुभवास येऊ शकतं. आणि हे काय नाव आहे तुमचं? संजीव कुमार. हां, म्हणजे या संजीव कुमारचं जे मन वचन काया बुद्धी चित्त अहंकार ही सगळी पुद्गल जडतत्व आहेत. आणि तुम्ही स्वतः म्हणता की मी शुद्धात्मा आहे तर ते आत्मतत्व आहे. म्हणजे पुद्गलमध्ये जी सारी पृथ्वी आहे आणि ह्या साऱ्या स्टेजेस ज्या काही दिसतात डोळ्यांनी ते सारे पुद्गलमध्ये जाईल. शरीर सुद्धा पुद्गलमध्ये एकच तत्वरूपी आहे. पुद्गल तत्व म्हणजे जडतत्व. साऱ्या ब्रह्मांडात त्याचे अस्तित्व आहे. ते साऱ्या रूपात परमाणू तत्व रूपातच आहे. त्याची अवस्था आपण बघतोय. ते सर्वरूपी तत्व आहे आणि बाकीची 5 अरूपी आहेत. त्यातलं एक जडतत्व आहे. होय. नंतर दुसरं चेतन तत्व, ते ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. ते जाणण्याचं बघण्याचं काम त्यांच्याकडे आहे. दुसरी इतर तत्व म्हणजे इतर 5ही तत्वांमध्ये जाणण्याची बघण्याची शक्तीच नाही आहे. आणि आनंद ही शक्ती, आनंद स्वभाव सुद्धा कोणत्याही तत्वात नाही आहे. आत्म्याचा विशेष स्वभाव आहे आनंद आणि ज्ञान. 2 तत्व झाली. हो. तिसरं आत्मा आणि जडतत्वाला चालण्या हलण्याची शक्ती नाही. म्हणून गती सहाय्यक तत्व एक तत्व आहे जे मदत करतं, गतीला सहाय्य करतं. इथे तुम्हाला इच्छा झाली मला कोलकात्याला पोचायचं आहे, मग संयोग जुळतील तुम्ही कोलकात्याला पोचाल, म्हणजे या गती सहाय्यक तत्वाची मदत मिळेल. आणि हालचालीनंतर मग स्थिर होण्यासाठी दोनच तत्व नसतात. पुढे स्थिर होण्यासाठी वेगळ्या तत्वाची मदत मिळते बघा, त्याला गतिस्थिती सहाय्यक म्हणतात. म्हणजे जेव्हा पृथ्वी फिरते ब्रह्मांडामध्ये तेव्हा ती सुद्धा गती सहाय्यक तत्वाच्या तसंच आहे, पण ते वेगवेगळं आहे आणि आपल्याला गती सहाय्यक समजून घ्यायची गरज आहे. एखादा दगड इथून तिकडे जाऊन पडला तेव्हा तिथे गतिसहायक तत्व, दुसरीकडे परमाणूमध्ये आकर्षणाचा गुण आहे, ती वेगळी गोष्ट आहे. जी काही गती असेल, गतिशील असेल, ते गतिसहायक तत्वामुळेच असतं. 4 झालंय. हो. 5वं आकाश म्हणजे स्पेस. इथे तुम्ही ज्या जागी बसले आहात त्या जागी दुसरा कुठलाही माणूस या जागी बसू शकणार नाही. त्याच वेळी तुम्ही उठलात दुसरा तिथे येईल, म्हणजे तुम्हाला स्पेसची गरज आहे. म्हणजे ही फिजिकली बॉडी स्पेस ऑक्युपाय करते. जड परमाणू तत्व जागा व्यापते. ती जी स्पेस आहे त्या जड परमाणूची ती स्पेस हे एकतत्व आहे. ते जड तत्वाला जागा देतं, चेतना देतं. चेतन व्यापत नाही, प्रकाश स्वरूपात आहे, थांबवून ठेवत नाही. पण जडतत्वाला स्पेसची गरज असते. आता ही 5 तत्व झाली. आता 6वं कालतत्व. परिवर्तन त्यामुळे घडतं जे कालतत्व आहे, नाही का. काळे केस हळूहळू पांढरे होतात, नाही का. म्हणजे हा जो काळाचा अनुभव आपल्याला येतो की नाही, आता एवढं वय झालं म्हणजे कालतत्वही कार्य करतं. लहानाचं मोठं होणं, नवं जे उत्पन्न झालं ते हळूहळू जुनं ते होणारच आहे, नष्ट होणार आहे, नवीन पुन्हा उत्पन्न होईल. ते कालतत्व आहे. अवस्था उत्पन्न होतात, विनाश होतो, तेव्हा
मग काळ आपण अनुभवतो. म्हणजे 10 मिनिटं टिकलं, हे 2 तास टिकलं. म्हणजे कालतत्वही आहेच. बरोबर. हे बघा, म्हणजे 6 अविनाशी तत्व आसपास रिव्हॉल्व होतात आणि अवस्था उत्पन्न होतात. म्हणजे अवस्था आपण पाहू शकतो, जाणू शकतो, पण अज्ञानतेमुळे भ्रांती उत्पन्न होते. म्हणजे ट्रेनमध्ये बसण्याचा योग आला तर सगळे म्हणतील तुम्हाला, तुम्ही पॅसेंजर आहात, हां माझी ट्रेन आहे, मी जाईन यातून. पण रॉंग बिलीफ तयार होते की मीच पॅसेंजर, मी पॅसेंजर आहे, ही ट्रेन माझी आहे. म्हणजे ही सारी 6च्या 6 तत्व ब्रह्मांडात कायम अस्तित्वात असतात? हो, अस्तित्वात असतात, कारण अविनाशी आहेत, इटर्नल आहेत. त्यांचे गुणही इटर्नल आहेत, तत्वही इटर्नल आहेत, त्यांच्या अवस्था विनाशी आहेत. जर मी शुद्धात्मा बनून ती सारी तत्व मी बघेन, त्यांना जाणून घेईन, तर ती स्थिती बरोबर असेल का? हां, पण आत्ता तरी आपल्याला तशी स्थिती केवळ ज्ञानी झाल्यावरच येईल. तोपर्यंत आपण संजीव कुमारनंच बघायचं आहे, जाणायचं आहे. त्यांचे दोष दिसतील तेव्हा ज्ञानाच्या पर्यायाने शुद्ध व्हायचं आहे. म्हणून आधी ती स्टेप सुरू करा. 5 आज्ञांमध्ये राहा. कोणाला दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करा संजीवकडून, कोणाचा दोष पाहिले तर प्रतिक्रमण. त्यामुळे हळूहळू शुद्ध होत जाईल पुद्गल. आवरण कमी होत जातील. जसं आहे तसं मग जग आपण पाहू शकू नंतर. कधी कोणावर क्रोध आला, कोणी काही वाईट बोलत असेल तर एकदम अस्वस्थ व्हायला होतं. आणि ती अस्वस्थता ओळखता पण येते त्यावेळी, पण एकदम सहज नाही घेता येत, समभाव नाही वाटत त्यावेळी. हा दोष हळूहळू धुवत गेला तर एक एक लेअर कमी होत जाईल आणि समाप्त झाले की नंतर कोणी अपमान केला, कोणी नुकसान केलं तरी अपसेट होणार नाही तुम्ही, कारण ते दोष नष्ट झालेत तुमच्यातले. तर हे दोष आधी नष्ट करायचा पुरुषार्थ करायचा आहे आपण. बरं, हा माझा मुलगा आहे, हा तुमच्याशी काही बोलू इच्छितो. हा, जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. काय विचारायचं बाळा? बोल. काय विचारायचंय तुला? बोल ना. बोल. नाही, काही नाही विचारायचं, नंतर सत्संग करू. दीपा गोपलानी, बोला. दीपक भाई, हे जे काही घडतंय ते व्यवस्थित शक्ती करवते, पण जीवनात चालता चालता आपोआपच आपलं आपण चेकिंग करत करत बुद्धी तर हस्तक्षेप करतेच. मग बुद्धीलाही आपण या मार्गावर घेऊन येतो, पण कुठवर दरम्यान देह सुटला तर? म्हणजे काय विचारायचं आहे की हे हस्तक्षेपाचं पण बुद्धी दाखवते. पण मग देह सुटला तर आपलं काय होईल? म्हणजे नंतर मग माझे नाही, ही बुद्धी, चित्त, अहंकार, मन, वाणी सगळं बघा डिस्चार्ज आहे आणि दखल देणारी ही डिस्चार्ज पार्टमध्ये. तुम्ही त्यांना वेगळं बघा. आपण शुद्धात्मा झालेले आहात. आपली समज मी शुद्धात्मा आहे, दीपा वेगळी आहे, ही समज तुमच्या बरोबर मग पुढच्या जन्मात येईल आणि आपण मोक्ष मार्गावर प्रगती करू. आता 20 मैल चालून गेलोय तर पुढच्या जन्मात 20 मैलानंतर सुरू होईल आपला. मग हे आणि तुम्ही 80 मैल चालात मोक्ष मार्गावर तर पुढच्या जन्मात 80 पासून सुरुवात होईल. मग आमची कर्म कशी बांधली जातील? आता विकार दिसतात, आम्हाला समजतं की ही विकार न यावेत मनात, पण व्यवस्थित शक्ती करवून घेते आमच्याकडून जे घडतंय ते. मग आमची कर्म तर बांधली जाणार नाही. बांधतील कशी? तुमच्यात रॉंग बिलीफ असेल तर कर्म बांधली जातील. राईट बिलीफ असेल तर नवी कर्म बांधणार नाहीत आणि जुनी कर्म फळं देऊन डिस्चार्ज होत जातील. बरोबर. मी शुद्धात्मा आहे आणि व्यवस्थित करता आहे, नाही का? तुम्हाला काय समजलंय, मी शुद्धात्मा आहे की मी दीपा आहे? हा, मी शुद्धात्मा आहे आणि समोरचा जे काही करतोय ते त्याच्याकडून ती शक्ती व्यवस्थित शक्ती करून घेते आणि तोही शुद्धात्मा आहे. म्हणजे या जागृतीमुळे नवी कर्मबीज पडणार नाही पडणार. आणि दीपाला जे काही वाटतंय, बुद्धी दखल देते, अहंकाराचा हस्तक्षेप आहे, त्या सगळ्यांना वेगळं ठेवा बघा आणि त्यामुळे हेही समाप्त. नवीन चार्ज होणार नाही याची गॅरंटी आहे. जय सच्चिदानंद. श्रीकांत कुलकर्णी, सच्चिदानंद. भोपाळ. हा, दीपक भाई, आपण कोणाला मदत करतो किंवा कोणाची मदत घेतो तेव्हा मग कर्मबंधन होतं का हो? नाही, खरं तर कर्मबंधन वेगळीच गोष्ट आहे. मी केलं असा गर्व बाळगला तर कर्मबंधन होईल. जो मदत करतो त्याचे उपकार मानले तर चांगली गोष्ट आहे, पण तरी पुण्य कर्मबंधन होईल. अज्ञानतेमुळे मीच श्रीकांत आहे, मीच केलं, तो चंदू आहे, त्याने केलं आहे, त्या कर्ता भावनेनेच कर्मबंधन चालू राहतं. पण आपण ज्ञानात आला आहे तर मग या दोन्हींचं कर्म डिस्चार्ज आहे. जेव्हा अज्ञानतेमुळे मानतो की तेव्हा चार्ज होत आहे, पण आपण जागृतीत राहिलो तर आपले डिस्चार्ज कर्मफळ देऊन निघून जाईल. बरं, पण जर आपण असं मानलं की त्याने अकारण आपली मदत घेतली तरी मग कर्म बांधली जातील, सांगाल मला? त्या अज्ञानतेने मग चांगलं करो, वाईट करो किंवा काहीही न करो, मी नाही केलं, मी करेन मानता ना, तेव्हा कर्ताभाव तेच कर्मबीज आहे अज्ञानतेमध्ये. पण ज्ञानानंतर कोणाला मदत केली, कोणाची मदत घेतली तर दोन्ही आपल्यासाठी कर्मफळ डिस्चार्ज आहे. यात खरोखर पाहिलं तर कोणाला मदत करणं, कोणाची मदत घेणं किंवा कोणालाही मदत न करणं किंवा काही न करणं
ते कर्मफळच आहे सगळं. कर्मफळ आपला देण्याचा हिशोब असेल, त्याचा घेण्याचा हिशोब असेल, तर आपल्याकडून त्याला मदत केली जाईल आणि तो मदत देईल. त्याचं कर्म बांधलं गेलं, त्याला मदत हवी. आपण देण्याचा कर्म बांधलाय, आपण त्याला कर्मफळ म्हणून करतोय ती मदत, तो घेतोय. दोघांचं कर्मफळ डिस्चार्ज होत असतं. पण अज्ञानतेमुळे मानतो की मी केलंय त्यामुळे कर्म चार्ज होणार, मी केलंय या भावनेने कर्म चार्ज होतात. आणि त्याने मानलं की याने चांगली मला मदत केली, पुण्यकर्म बांधलं जाईल. तो भाव, कर्ता भाव, मला मदत केली, मी त्याचे उपकार मानतो, त्याने माझं भलं केलं, तर तो पुण्यकर्म बांधत राहतो. पण कर्ता भाव आतमध्ये असेल, जे कार्य घडतं ते कर्मफळ आहे दोघांचे. पण दोघांमध्ये अज्ञानता असेल तर बांधतील नवी कर्म. आपण ज्ञानात आहोत त्यामुळे आपण नवीन कर्म बांधणं थांबवू. समजतं का आता तुम्हाला? हो, जय सच्चिदानंद. बोला. दीपक भाई, एक मनात प्रश्न कायम येतो की आता जे काही आपण कर्म करतो या जन्मात, तर याचे जेवढे काही कॉजेस आहेत त्याचा परिणाम याच जन्मात का नाही मिळू शकत? पुढच्या जन्मापर्यंत आपण वाट का बघायची? कारण आपल्याला तर हेही माहीत नसतं की पुढच्या जन्मात आपण माणूस बनू की नाही. तरी पण जे काही फळ मिळेल ते या जन्मातील कॉजेसचीच फळं आहेत, माणूस बनवो किंवा न बनवो. आणि या जन्मात माणूस जर बनला ते पूर्वकर्माचं फळ आहे. आणि इथेही तेच साम्य आहे की एका कैरीचं, नाही का, आंब्याच्या कोळीचं बीज पेरलं तर किती वर्षांनी फळ मिळतं? 5 वर्ष लागतात. नाही, पण ती तर बीजाची गोष्ट झाली. पण आता या म्हणजे इथे मनुष्य जन्मात बीज पेराल त्यासाठी काहीतरी वेळ लागेलच की नाही? त्यासाठी कमीत कमी 50 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष लागतील. मग हे असं ह्या जन्मात आपण जे मानतोय की पंचेंद्रियांनी जे काही दिसतं ते कर्म नाहीये. खूप सूक्ष्मात आहे ते कर्म. एवढी सूक्ष्म आहे की आपल्याला माहितीच नाही कुठे कर्मबीज चार्ज होत आहे. आपण म्हणतो की मी फक्त असा बिझनेसची भावना केली 2 वर्षापूर्वी आणि 2 वर्षात मी सुखात केली आणि आज बँकेने मला लोन दिलंय, मी स्थिरस्थावर झालोय, आता माझी प्रोसेस चालू आहे, चांगलं आहे. म्हणजे मी इच्छा व्यक्त केली आणि आज मला फळ मिळत आहे. पण अशी इच्छा तेही कर्मफळ आहे आणि हाही कर्मफळाचाच परिणाम आहे. कर्मबीज खूपच आतून, खूपच सूक्ष्मतम लेवलमधली असतात. मग काय आपण असं म्हणायचं का की या जन्मात आपण जे काही कार्य करू ते अगदी बरोबर करायचं किंवा आपल्या शुद्धात्म्याला बघावं, जेणेकरून आपल्याला पुढच्या जन्मात कदाचित त्याचं चांगलं फळ मिळू शकतं? ॲक्च्युली साधी गोष्ट हीच आहे की आपल्याला दुसऱ्या जन्मात कर्मफळ भोगण्यासाठी पुन्हा या संसारात यायचं आहे का मोक्षाला जायचं आहे? मोक्षाला जायचे आहे. जर मोक्षाला जायचं आहे तर आपण 5 आज्ञांचं असं काही पालन करायचं ज्यामुळे कर्मफळ भोगल्यानंतर नवीन कर्मबीजे पेरली जाऊ नयेत. त्याच जागृतीत राहायचं आहे आपण. होय. आणि आपण भावना अशी ठेवायची की हा देह सुटल्यावर आपण महाविदेह क्षेत्र सिमंदर स्वामी भगवानांसमीप पोचावं आपण त्यांच्या आणि आपण केवळ ज्ञान प्राप्त करून मोक्षगतीस जावं, अशी भावना दिवस रात्र करायची. म्हणजे आपण भावना ठेवतो तिथूनच आपण भावबीज पेरत असतो. 5 आज्ञांमधून जी भावना तयार होते की मोक्षाला जायचं आहे त्यामुळे जी बीजं पेरली जातील की 1-2 अवतार जे उरतील त्यातून महाविदेह क्षेत्र सिमंदर स्वामींकडे जाऊ आणि तिथून पूर्णत्व प्राप्त करून मोक्षगतीस जाऊ. हो, धन्यवाद. जय सच्चिदानंद. लीलावती ओंकार. बोला बोला. स्वामीजी, कधीही ध्यानासाठी जर बसले तर नेहमी मन काही वेळासाठी विचलित होतं. कोणत्या गोष्टीचं ध्यान करायचं असतं? बस तेच सच्चिदानंद हो, पण परमात्म्याचं. सच्चिदानंद बघितलाय तुम्ही कधी? हो, फक्त आत्म्याचं, प्रकाशाचं. नाही, पण बघितलायत का आत्मा? आत्म्याला जाणून घेणं बाकी आहे का आत्म्याला जाणलंय? अजून जाणणं बाकी आहे. आता ज्या गोष्टीला जाणूनच घेतलं नाही त्याचं ध्यान कसं काय होणार? हो, ते तर आपण आहेच. एखादा शब्द मानतो आणि त्यावर एकाग्रता करतो, पण एकाग्रता त्याची ओळखच नाहीये. आपण जर कधी एखादं फळ पाहिलंच नसेल आणि नसेल सांगितलं बघितलं. ध्यान करा त्या फळाचं, तर तुम्हाला आठवणारच नाही कारण माहितीच नाही. आणि दुसरं एखादं फळ जे पाहिलं ते आठवत राहील. म्हणून त्याऐवजी तुम्ही वेगळा उपाय करा. 2 गोष्टी सांगू का तुम्हाला? एक तर इथे ज्ञान घ्या, त्यानंतर आत्मध्यानासाठी तुमचा मार्ग मोकळा होईल बघा. हां, ध्यान करावंच लागणार नाही, ध्यानात राहील आत्मा. आणि हां. जर ध्यान बस. करायचं असेल असं ध्यान करा की माझ्या मनाने किंवा वाणीने किंवा वर्तनाने संपूर्ण दिवसात कोणाला दुःख पोचलं जात आहे का? आणि पोचलं गेलं कोणाला दुःख तर त्यावर पश्चाताप करा, असं ध्यान करा. तर सगळ्यात मोठं धर्मध्यान असतं. कोणाला दुःख पोचवत असाल त्याला रौद्र ध्यान म्हटलं जाईल. तुम्ही दुःखी होता त्याला आर्तध्यान म्हटलं जातं. आणि त्यावर तुम्ही पश्चाताप केला तर आपण धर्मध्यानात येतो.
मग त्याला मोठंच धर्मध्यान म्हटलं जातं. आणि मी शुद्धात्मा आहे, तुम्हाला ज्ञान मिळेल इथे, आणि त्या ध्यानात राहिला तर त्याला शुक्ल ध्यान म्हटलं जातं. ते आपोआप होत राहील बघा. हा, बरं तर हे बरं. ज्ञान घ्या तुम्ही. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. शिखर भोपाळ. शेखर. सच्चिदानंद. शास्त्रांमध्ये लिहिलंय की जोवर विषय सुखांची आकांक्षा असेल तोवर आत्मानुभूती होऊ शकत नाही. बरोबर आहे. मग काय करायला हवं? आता कसं आहे की विषय सुखाची आकांक्षा 2 भागांमध्ये असते. एक कॉजेस पार्टमध्ये, दुसरी इफेक्ट पार्टमध्ये. तर इफेक्ट पार्ट असलेली आपल्याला डिस्टर्ब करते, पण कॉजेसमध्ये आपण सुधारणा करू शकू की नाही, हे सच्च सुख नाही आहे, विनाशी सुखच आहे, पंचेंद्रियांचं सुख सगळं विनाशी आहे. अभिप्राय चेंज कराल तिथून आपल्या आत्मसुखाच्या अनुभूतीची सुरुवात होते. म्हणजे जेव्हा इथे आत्म्याचं ज्ञान मिळतं तेव्हापासून मी शेखर नाही, मी शुद्धात्मा आहे अशा अनुभूतीची सुरुवात होते. नंतर जे पंचेंद्रियांचे विषय आहेत त्याच्या सुखांवर अहंकाराला बिलीफ असते, अभिप्राय आहे की इथे मजा येते. तो अभिप्राय हळूहळू मग चेंज करत राहायचा. तर तुमचे आत्म्याच्या अनुभवाचे अंश वाढत जातील आणि हे विषय सुख हळूहळू सुटेल. मग जय सच्चिदानंद. ते बंद नाही करायचं, त्या विषयीचा त्याचा अभिप्राय बदलायचा. क्रिया बंद होऊही शकत नाही, पण बंद करण्याचा इगोइझम करण्यात काही अर्थही नाही. कारण 4 दिवस थांबवाल, नंतर 5व्या दिवशी डबल फोर्सने त्या विषय सुखात किंवा पंचेंद्रियांच्या सुखात आणखी खोलवर पडा. त्याऐवजी दुसरा उपाय सांगतो आहे बघा. समजा तुम्ही मिष्टान्न खाल्लं, नंतर चहा प्यायला, तर चहा गोड लागेल की गोड लागेल सांगा? अगोड लागेल. हां, तसंच आत्म्याच्या सुखाची इथे अनुभूती येईल तेव्हा पंचेंद्रियांचं विषय सुख आपोआप कमी महत्वाचं वाटेल. नाही, पण जोवर ते सुख इंद्रिय सुखात राहू तोवर आत्म्याची अनुभूती येणारच नाही, नाही का? नाही, तो क्रमिक मार्गावरचा योग्य रस्ता आहे. पण अक्रम मार्गावर दादा भगवानांच्या कृपेने आपल्याला आत्म्याची अनुभूती मिळणं सुरू होते. आणि मग नंतर जेव्हा जिलबी खाल्ली जाईल आणि चहा अगोडच लागेल, तसंच आत्म्याच्या सुखाचा अनुभव आला तर नंतर इतर गोष्टी नावडत्या ठरतील. म्हणजे अनुभवाच्या 2 स्टेजेस आहेत. एक कॉजेस म्हणजे आपणास जो अस्पष्ट वेदनेचा जो अनुभव सुरू व्हायला लागतो आणि स्पष्ट अनुभव विषयच समाप्त झाला तर नंतर स्पष्ट अनुभव येईल. म्हणजे विषयही त्याच्या हजेरीत, पण अस्पष्ट अनुभव म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करणं, आत्म्याच्या अंशतः अनुभव घेणं आणि अस्पष्ट वेदनात येऊन प्रचिती मिळवणं, तेही शक्य आहे बघा अकर्म विज्ञानात दादा भगवानांच्या कृपेने. पण आत्म्याच्या स्पष्ट अनुभवापर्यंत पोचायचं असेल तर विषय विकार नष्ट व्हायलाच पाहिजेत. ते नेमानं होत राहील. नंतर नवीन कॉजेस ती पडणार नाहीत, जुनी कर्मफळ नष्ट होत जातील, मग हळूहळू विषय विकारही नष्ट होतील. त्यावेळी आपण आत्म्याच्या स्पष्ट अनुभवापर्यंत पोचू शकू. धन्यवाद. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. स्नेहप्रभा जैन, बरेली. जय सच्चिदानंद. कुठे जय आहे? जिनेंद्र. हा बोला. मी बरेलीवरून आले. हो हो. माझे पती डॉक्टर होते. त्यांना 2 महिन्यांपूर्वी कोणीतरी म्हणजे अनोळखी माणसाने घरात घुसून गोळी मारली आणि त्यांची हत्या केली. बरं. हो, तर म्हणजे मी खूपच दुःखात असते. म्हणजे हा अकाली मृत्यू झालाय का सहज मृत्यू झालाय? हे खरं म्हणायचं तर हा इन्सिडेंट आणि ॲक्सिडेंट जीवनात 2 प्रकारच्या गोष्टी येतात. तर इन्सिडेंट हॅज सो मेनी कॉजेस, ॲक्सिडेंट टू मेनी कॉजेस. हाही कॉजेसचाच परिणाम आहे. अकस्मात म्हणजे पूर्वकर्मात अशी काही कॉजेस पेरली गेली असतील, त्यामुळे या निमित्ताने कर्मफळ पूर्ण होत आहे. आपण अकस्मात म्हणतो, पण त्याही आधी टू मेनी कॉजेस घडलेत म्हणून हे असं फळ आलं. याला खरं तर अकाली मृत्यू म्हणता येणार नाही. त्याचं आयुष्य कर्म पूर्ण होण्याची वेळ आली होती आणि या निमित्ताने असं कर्मफळ आलेलं आहे. ते आलं आहे बघा. आणि मी खूप दुःखी असते, खूप त्रासात आहे. मी काय काय त्यासाठी एकतर इथे 2 दिवस सत्संगाला तुम्ही आल्या आहात तर छानच आहे. होय परवा ज्ञान मिळेल, ज्ञानामध्ये राहा. होय आणि निर्वाणची कॅसेट आहे मृत्यूचं रहस्य, पूर्ण सेट पहा. दादाजींचं पुस्तकही आहे मृत्यूच्या रहस्याबाबत. आणि जरा सत्संगाच्या सान्निध्यात राहा. आपल्या एक गोष्ट तर नक्की लक्षात येते की शरीर इथे सुटलं आणि आत्मा आतून बाहेर पडला, होय हे तर होय समजतंय ना तुम्हाला? होय. मग तुमचे जे पती होते त्यांचा आत्मा निघून गेलाय, पण पतीचं शरीर इथेच राहिलंय. म्हणून आपण त्या आत्म्याला प्रार्थना करायची, तुम्ही जिथे आहात तिथे सुखशांती लाभो, होय. आत्मज्ञान मिळो, मोक्ष मार्गावर प्रगती करो, अशी प्रार्थना त्यांच्या आत्म्यासाठी आपण करत राहायची. हम्म.
मनाची शांती त्यामुळे आपोआपच वाढत जाईल. कारण तुम्ही शांत नसाल तर त्यांच्या आत्म्याला अशांतीची स्पंदनं पोहोचतील. होय. पण तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केलीत तर त्यांना शांतीची व्हायब्रेशन्स पोहोचतील. तसे आता आपला 1 वर्षापासून प्रोग्राम बघते टीव्हीवर, तसे त्याच्यासाठी मी कायमच प्रतिक्रमण करत आले त्या व्यक्तीसाठी की बाबा तुला सुद्धा सद्बुद्धी मिळव आणि असं कोणाबरोबरही बरोबर नाही घडो. माझे मन दुःखी होते. आपला प्रोग्राम आता आम्ही भोपाळमध्ये योग जुळला त्यामुळे आम्हाला यात सहभागी होता आलं. आणखी एक प्रश्न समजतंय ना विचारते आता? की त्याच्याबरोबर हो, हो. मनही जातं की नाही जात? कोणाबरोबर? जीव जातो तेव्हा. जीवाबरोबर खरी गोष्ट तरी आहे की मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ही फिजिकल बॉडी, पंचेंद्रिय सगळंच इथे नष्ट होतं. आणि कॉजेस, कारण शरीर ते जसं शरीर आणि आत्मा ते पुढच्या जन्मामध्ये जातं. आणि जी कॉझल बॉडी आहे ती कॉझल बॉडी, त्यातून पुन्हा नवं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंचेंद्रिय, देह सगळं उत्पन्न होत राहतं. म्हणजे हा देह, मन सगळं काही नष्ट होतं या जन्मातलं. जय सच्चिदानंद.